पण अजून हळद चालू झाली आहे. सगळे इथंच बसले विथ नवरी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आहे हळदी. सो हा हळदीचा ब्लॉग असणार आहे. आता आम्ही पटकन एकदम तयार होतो आणि मग तुम्हाला भेटतो. लेट्स गेट रेडी विथ अस करायचं होतं, पण सध्या आता बॅकग्राऊंड पण तसं नाही आहे आणि आमचा पण जास्त हे नाही आहे. सो पटकन रेडी होऊया आणि मग तुम्हाला भेटू. गाईज, आफ्टर सो मेनी कष्ट आपला मेकअप झालेला आहे रेड. तर मी कशी दिसते मला नक्की सांगा. आणि याचा लेट्स गेट रेडी विथ मी वाला जो व्हिडिओ आहे तो मी टाकला आहे माझ्या इंस्टाग्रामला. सो नक्कीच जा आणि चेकआउट करा. आणि जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर प्लीज जाऊन फॉलो करा. आता आपल्याला निघायचं आहे थोड्याच वेळामध्ये. सो हा सगळा जो पसारा आहे मांडलेला इथे तो आवरते. आणि अजून जे लोक आम्हाला घ्यायला येणार होते ते अजूनपर्यंत आलेले नाही. सो मग ते आल्यानंतर आपण डायरेक्ट निघूया आणि तिकडे हॉलवर जाऊनच डायरेक्ट तुम्हाला तुम्ही भेटते. 2000 years later. नवरीबाई सव्वा 9 वाजले पण अजून हळद चालू झाली आहे. सगळे इथंच बसले विथ नवरी. बघू आता कधी हळद चालू होते. पंगत चालू झाली आहे. नाही आता आम्ही चाललोय हळद बघायला. काय हा ते हळद मागे लपली आहे. हळद ते लिहिलेलं अक्षर आहे ना ते मागं लपलं आहे. आमची झाली हळद खेळून. हे बघा मी दिसते लाव ना. A few moments later.
आता लागणार आहे थोड्याच वेळात. माझे कान बंद पडले आता डीजे मुळे. ऊपर जाएगा ना वो, पण ते वरती जाणार ना असं. कुठे गेलं काय माहिती. यस आता अशा प्रकारे आम्ही दमून थकलेलो आहोत आणि आलेलो आहोत. सगळेजण इथं पडलेले आहेत. आता हळदीचा ब्लॉग तर संपलेला आहे, बट नेक्स्ट डे होतं लग्न. आणि लग्नामध्ये काय काय झालं, किती मज्जा आली आणि कशा पद्धतीने लग्न झालं ना, हे आय गेस तुम्ही कधीच बघितलं नसेल अशा प्रकारचं लग्न. सो पुढचा ब्लॉग अजिबात मिस करू नका आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा मेन म्हणजे तर बेल आयकॉनला प्रेस करा, बिकॉज नेक्स्ट ब्लॉग जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच तो बघू शकाल. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत साठी टाटा.